30 मिनटं बोलून पिझ्झावाला 1 तासात आला आहे आणि त्यात बससाठी पण लेट झालो आहे. बरं आहे, पाऊस पण थांबला आहे आणि बस पण टायमावर आली आहे. पूर्ण बस खाली आहे. मी चालू आहे पहिला. पर्सनल स्विच बोर्ड दिला आहे, AC चालू आहे, व्ह्यू पण आहे. अजून काय पाहिजे. बस थांबली जेवायला, पण बाहेर खूप पाऊस आहे. खाली पूर्ण चिखल झाला आहे. तरी पण नंतरसाठी एक बिस्किट घेऊन आलो आहे, कारण आपल्याला अजून 8 तास काढायचे आहेत. फायनली पोचलो आहे. रिक्षावाल्याने मंदिराजवळच रूम दाखवली आहे. रूम बुक करून आलो आता आंघोळीचं सामान घ्यायला. काय म्हणताय सगळे, कसे आहेत? मी पण मस्त आहे. पोचलो आहे मी तुळजापूरला. आरामात आपला निवांत झोपून आलो आहे. काल रात्री 8 वाजता मी बसमध्ये बसलो आणि सकाळी 8ला मी पोचलो आहे. टोटल 12 तास लागले इथे पोचायला मला आणि खूप वर्षानंतर मी इथे आलो आहे. मी लहानपणी आलो होतो तुळजापूरला देवीच्या दर्शनाला आणि आता 8 या 9 वर्ष झालं असेल, त्याच्यापेक्षा पण जास्त झालं असेल, मला लक्षात नाही आहे. पण बघू, चांगलंपणी दर्शन व्हायला पाहिजे. खूप चांगलं वाटलं मंदिर बघून आणि संडे असल्यामुळे ना गर्दी खूप आहे. बाप्पाचे दर्शन करून पोचलो मी हॉलमध्ये आणि ही आहे मुख दर्शनाची लाईन. 200 द्या आणि लवकर दर्शन होईल असे म्हणतात. बापरे, एवढी गर्दी मुख दर्शनामध्ये आहे तर नॉर्मल दर्शनामध्ये किती गर्दी असणार विचार करा. 2.5 तासापासून ह्या हॉलमध्ये आहे मी. हा एक हॉल क्लिअर होत नाही आणि लोकांना विचारून माहिती पडलं की नॉर्मल दर्शनामध्ये 6 हॉल असतात, म्हणजे पूर्ण दिवसच जाणार. हे आहे चिंतामणी दगड. इथे तुम्ही हात ठेवून तुमची इच्छा पूर्ण होणार की नाही होणार हे माहिती करू शकता. खूप मोठं मंदिर आहे आणि रात्रीपर्यंत ह्या पायऱ्या पूर्ण भरून जातात, बसायला जागा नसते. या माणसाने काही बोललं नाही, काही विचारलं नाही, डायरेक्ट डोकं पकडलं, टिक्का लावला आणि मंत्र बोलायला लागला. काय बोललं ते पण नाही समजलं आणि लास्टला नीट आहे का किती पैसे मागतो हा. हे काय स्कॅम आहे माहिती नाही, पण तरी पण त्याला 51 रुपये दिले मी. एवढं माझ्यासाठी मंत्र बोलला, टिक्का लावला. बघू आयुष्यात काय चांगलं होतं ते. ताई एक मस्त ज्यूस बनवा ना, खूप गरम होत आहे. मंदिरात जाण्याच्या आधी दुकानात बॅग आणि चप्पल ठेवून गेलो होतो. इथे कॅमेरा होता, तो म्हटला सेफ राहील. बॅग चेक केली मी, पूर्ण सेफ आहे. थँक्यू मित्र. AC बस रात्रीची आहे आणि एवढ्या वेळ बसून काय करणार, म्हणून मी BSTने चाललो आहे, जी मला दादर सोडेल. तिकडून मी ऑटो या कॅबने घरी जाईल. मस्त सफर होता आणि दर्शन पण खूप चांगलंपणे झालं. काय मग, व्हिडिओ आवडला की नाही? जर आवडला तर प्लीज लाईक अँड शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ घेऊन.